उद्या संपूर्ण देशभर प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे। 75 वर्ष ही प्रजासत्ताकला पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानं उद्या दिवसभर संपूर्ण देशामध्ये मोठा उत्साहाचं वातावरण असेल। मुंबईतही असंच वातावरण असेल। मात्र प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबई सध्या उजळलेली आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या सीलिंगच्या आसपासच्या परिसरात आहे आणि समोरची जी आपण दृश्य बघतो ही संपूर्ण दृश्य सीलिंगची दृश्य आहे, ज्या ठिकाणी जो सागरी सेतू उभा केलेला होता त्या सागरी सेतूवरती आता जर पाहायला गेलं तर समोर जी विद्युत रोषणाई ती सध्या केलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या संपूर्ण रोडला जर पाहायला गेलं तर वेगवेगळ्या रंगांची जी डिझाईन आहे ती सध्या केलेली आहे। ती जो कडेला खांब आहे त्या ठिकाणी केशरी, पांढरा, हिरवा या रंगाचे जे कलर्स आहेत ते लावण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळते। समोर आपण बघतोय की 75 वर्षावा जो प्रजासत्ताक दिन आहे त्या सीलिंगच्या मध्यस्थानी असलेल्या लिंकवरती हा संपूर्ण जी विद्युत रोषणाई ती सध्या करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या ठिकाणी नरेंद्र मोदी यांचा सुद्धा फोटो येतो। जर पाहायला गेलं तर वेगवेगळ्या पद्धतीनं ही विद्युत रोषणाई दाखवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर मुंबईतील मंत्रालय परिसर असू दे, CST असू दे किंवा इतर ठिकठिकाणी अशी विद्युत रोषणाई केली जाते आणि याचबरोबर या ठिकाणी सुद्धा यावर्षी विद्युत रोषणाई केलेली आपल्याला पाहायला मिळते। समोरचं जे दृश्य आपण बघतोय छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा चित्र लावून एक वेगळी दृष्टी, एक वेगळी रोषणाई या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न झालेला दिसून येतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन डुबेसह नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।